हाय, आय एम स्वनीत उकिडवे आणि गुड न्यूजच्या आजच्या एपिसोडसाठी आपण आलेलो आहोत सिंहगड रोडवरील फुलं उद्यानाच्या समोर असलेलं सवाई वेजमध्ये. चला तर मग बघूया आपण सवाई वेजनी कोविड नंतरच्या अनलॉक पिरियडमध्ये काय काय प्रोव्हिजन्स करून सिटीजन्ससाठी त्यांचं हॉटेल ओपन केलंय. चला तर मग. गाईज, आपण आत आलेलो आहोत आता सवाई वेजमध्ये. आय फर्स्ट ट्राय अँड मीट द ओनर ऑफ दिस प्लेस, मिस्टर अमित शिंदे, आणि मग त्याच्यानंतर आपण खाण्याचं बघू. नमस्कार, मी तुमचा सवाई होस्ट अमित शिंदे. सवाई वेज हे 12 वर्षापूर्वी सिंहगड रोड गणेशमाळा इथं सुरू झालं. सांगायचं झालं सवाईबद्दल तर असं म्हणतात हिंदीमध्ये की नाम में क्या रखा है, तर नाम में बहुत कुछ रखा है. पुणेकरांना सवाई हे नाव खूप प्रचलित आहे. सवाई माधवराव पेशवे, सवाई गंधर्व, सवाई महोत्सव. तर सवाई नावाला एक वलय आहे, सांस्कृतिक त्याचा वारसा आहे. आणि सवाई नावाचा अर्थ असा होतो की सुपिरियर दॅन दी अदर्स, म्हणजे सर्वांपेक्षा श्रेष्ठ. तर आम्ही असं म्हणतो की व्हॉट एव्हर वी डू, आम्ही जे काय करतोय ते आम्ही सुपिरियर दॅन दी अदर्स देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यात आम्ही आत्तापर्यंत लोकांच्या केलेल्या पोचपावतींप्रमाणे आम्ही बऱ्यापैकी प्रमाणात यशस्वी झालेलो आहे. 100% मी अजिबात म्हणणार नाही, कारण आमचा अजून प्रवास चालू आहे. माझ्या टीमचा, माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या छत्रपतींच्या मावळ्यांचा, कारण मी मुद्दाम उल्लेख छत्रपतींच्या मावळ्यांचा केला कारण माझ्याकडे काम करणारे सगळे मराठी लोक आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि मी त्यांना सर्व प्रकारच्या सोशल सिक्युरिटीज देतो आणि ह्याचाही मला एक अभिमान आहे, जे शासनाने ठरवून दिलेले आहे. तर आमच्याकडेचं जे जेवण आहे आम्ही ते खूप जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लोकांना देण्याचा, सकस, स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात देण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे लोक आम्ही सवाई ठरतो असं मला वाटतं. आणि ह्याच अनुषंगाने आम्ही आता न्यू नॉर्मल नंतर तामिणी घाटामध्ये आता 2 एकरामध्ये सवाई लक्झुरियस होमस्टे नावाचा विला रिसॉर्ट प्रोजेक्ट, वन ऑफ इट्स काइंड आम्ही आता सुरू केलेला आहे. तुम्हाला लाईक एनी अदर रिसॉर्ट, ऑल बेदिंग लक्झरीज, ऑल कस्टमाइज प्रोडक्ट्स तुम्हाला तिथे वापरायला मिळतील. जेवण सवाईच्याच नावाला कुठेही धक्का न लागणारा अतिउच्च क्वालिटीचं आणि तितक्याच चांगल्या टेस्टचं जेवण तुम्हाला तिथे मिळेल. अगदी आम्ही जरी इकडे सवाई व्हेजमध्ये असलो तरी तिथल्या लोकांना नॉनव्हेजमधलं जेवण जरी हवं असलं तरी आम्ही तितक्याच चांगल्या क्वालिटीचं आम्ही ते तिथं उपलब्ध प्रोव्हाइड करू शकतो. लोकांनी आमच्या जेवणाच्या बाबतीत स्वतः येऊन अनुभव घ्यावा हे मी अगदी आवाहन करतो या व्हिडिओद्वारे. बरं, धन्यवाद तुमचं की आम्हाला तुम्ही हा एक्सपिरियन्स देताय. आणि आय एम शुअर की तुमचा अजून बिझनेस वाढतच जाणार आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. नक्की सवाईला या आणि या सवाई एक्सपिरियन्स नक्की घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो कुठल्याही हॉटेलचा मेन स्टे त्याचा फूड असतो. लेट्स गो अँड चेक व्हॉट द शेफ हॅज टू रेकमेंड फॉर अस. कम ऑन. माझ्या तरी डिशेस अशाच आहेत की कुठलीही न ट्राय करायसारखी कुठलीही डिश नाही आहे, कारण की तो माझा 12 वर्षाचा अनुभव आहे. तर त्यामध्ये काही स्पेशल डिश म्हणून मी आहेत, पण त्यामध्ये लज्जतदार टिक्की म्हणून एक नवीन डिश आहे. ते मी तुम्हाला टेस्टसाठी हे करतो. आणि एक नवीन एक डिश आहे सवाई पनीर पेशवाई म्हणून एक नवीन अजून आमच्या मेनूमध्ये लॉन्च व्हायची. आपण आता पेशवाईचा घेऊया आपण आणि नवीन डिश ट्राय करूया. तर आपण आता बसलो सवाई वेजच्या ओपन एरियामध्ये. याची कपॅसिटी जरी चांगली असली तरी दे हॅव मेंटेन्ड सोशल डिस्टन्स बिटवीन टेबल्स. आणि प्रत्येक टेबलमध्ये साधारण एक 6 ते 7 फुटाचं अंतर आहे. म्हणजे कबाब्स आहेत ते नॉट व्हेरी स्पायसी.
But let's try the Chinese variant of this. Again, फूडच्या क्वालिटीबद्दल किंवा टेस्टबद्दल अजिबात शंका नाही आहे. इट इज व्हेरी डिलिशियस. दिस कबाब स्पेशली त्यांनी आपल्याला मेन्यूमध्ये त्यांनी अजून इन्क्लूड करायच्या आधी आपल्याला टेस्ट दिली आहे. आणि आय विल रेकमेंड दिस कबाब टू एव्हरी सिंगल पर्सन हू इज कमिंग टू सवाई वेज. क्रीमी आहे, मसाला अमेझिंग टेस्ट आहे. And it's not your typical kebab. This is something really special that they have actually got in their menu. मेन गोष्ट आणि ही आहे की यांनी डिस्पोजेबल युटेन्सिल्स वापरले. त्यांच्याकडे अजून डिस्पोजेबल प्लेट्स पण आहेत, जे ते आत्ता सध्या कोविड नंतर हॉटेल उघडल्यानंतर दे आर स्टार्टिंग इट सो दॅट कोणाचाही कॉन्टॅक्ट कुठे येणार नाही. द डिशेस दॅट दे हॅव आर बायोडिग्रेडेबल एज वेल ॲज आर दीज युटेन्सिल्स. व्हेरी नाईसली डन. येलो ग्रेव्हीमध्ये बनवलेली ही लज्जतदार टिक्की आहे. पनीर पेशावर. So none of these foods are similar in taste. प्रत्येक डिशची टेस्ट वेगळी आहे. So मला वाटत नाही की कुठला मसाला as such रिपीट होत असेल. So if you can't lick the food off your fingers after a good meal, is it a good meal really? त्या टिक्कीची टेस्ट या ग्रेव्हीमध्ये असलेल्या स्पिनचनी अजून वरती उभारून येते. Guys, this is quite a filling meal. So the day you want to indulge yourselves in with some delicious food, you can come to Sawai Veg and have a taste of that delicious, creamy, rich, loaded with cheese, malai, kaju masala. So I mean, it has got everything, every single thing. Come and have a good lunch at Sawai Veg. And I would like to thank Good News for giving me this opportunity to have this delicious meal over here. One more thing, this remaining food is not going to go waste. सोमकार व्हिडिओ झाला, आता तू जॉईन होता.